आपल्या घरातलं दागिनं कुठं येतं असं जर तुला विचारलं आणि तू खोटं सांगितलं आणि त्याच्यावरून आपली थोडाफार काय किरकोळ वाद झाला तर लगेच मी चुकीचा, तुम्हाला काहीतरी अपमान केल्यासारखं बोलली, तुमच्या ऐकण्यात राहणार नाही, बंधनात राहणार नाही, मी दुसऱ्या बायांसारखी महागारी बोलणार, उलट बोलणार, मला तुमच्या समोर मला तुमच्याबरोबर भांडायला जमत नाही, मला फोनवरून तरी तुमच्याबरोबर भांडू द्या की, तुम्ही हटकू राहतं असं समजा काही बोलायला असेल तर त्या गोष्टी मी अजिबात कुठंच मनावर नाही घ्यायला पाहिजे. पण ह्या गोष्टी जर दुसऱ्यांनी मनाय सांगितल्या असतील तर कुणाला पण राग येईल. मला जर तुझ्याबद्दल कुणी चुकीचं सांगितलं आणि मी त्या दुसऱ्याचं ऐकून जर तुला काय बोललो तर तुला राग येणार का नाही माझा? मग तसंच तुला जसे लोक दुसऱ्याचं शिकवून तू बोलती ना, दुसऱ्याचं ऐकते ना, त्यामुळे मला तुझा राग येणार ना. मग ह्यातूनच आपली किरकिर व्हायची, कारण तू प्रत्येक गोष्टी दुसऱ्याचं ऐकूनच बोलायची. ज्या टायमाला तू कोणाचं ऐकतच नव्हती, आपण गावाकडे इथं शेळ्या घेऊन होतो, त्यावेळेस आपला वाद का असा होत नव्हता? त्यावेळेस का नाही वाडीत कालवा झाला की आपली भांडणं झाली असं कुणी सांगितलं का? कुठं कानाव गेलं का कुणाच्या? नाही ना. जरी काय थोडंफार असलं तरी समजा एवढं विशेष नसायचंच ना काय असलं तरी, पण तसं होतं का त्यावेळेस तुला कुणी शिकवणार नव्हतंच, कारण शिकवणारे लोक त्यावेळेस सगळे आपापल्या नादात होती आणि त्यावेळेस शिकवणाऱ्या लोकांचं तू ऐकत नव्हती, कारण सगळं आपलं व्यवस्थित होतं. तुझ्या लक्षात यायचं की लोक शिकवून खरंच भांडणं लावत होतं, हे तुझ्या लक्षात आलं होतं, म्हणून त्यावेळेस तुला कुणी काही सांगितलं तरी तू त्या माणसाचं ऐकून कधी बोलत नसायची. त्यामुळं आपण गावाकडे सुखाने राहत होतो. त्यावेळेस आपण शेळ्या वगैरे बघून इथं शेती बघून राहत होतो. मला जर कुणी सांगितलं रोहिणीसोबत असं चुकीचं वाग, तसं बोल, तिला ही त्रास दे, विनाकारण असं हे कर, आणि तुला समजलं की याला दुसऱ्याच्या सांगण्यावरून माझा नवरा मला त्रास देतोय, दुसऱ्याच्या सांगण्यावरून काहीतरी चुकीचं वागतोय असं जर तुला वाटलं तर तुला माझा राग येणार का नाही? मग असंच ना, दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर कुणी काय असं चुकीचं वागाय सांगत असेल, चुकीचं करायला सांगत असेल तर कुणाला पण राग येणार. आणि ही जी अशी दुसरी लोक सांगत असतात ना, जी असं दुसरी लोक सांगत असतात ना, असं कर तसं कर, असं वाग तसं वाग, ही ह्यासाठी सांगतात की त्यांना घेणं देणं नसतंय. ती यासाठी सांगतात की त्यांना माहिती ह्यांच्यात असं वागाय सांगितलं की ह्या नवरा बायकोमध्ये भांडणं होणार 100%, म्हणून ती तसं सांगतात. आणि त्या गोष्टीत 100% वाद होतोच. पर एकदा दोनदा 4 वेळा 10 वेळा जर समजून सांगत असेल की ही तू लोकांचं ऐकून बोलती बरं का, ही तू असं बोलल्या आपला वाद होईल बरं का, ऐक माझं, ही तसं बोलती तू, त्या बोलण्यामुळे आपला वाद होईल, ही तू माझं ही ऐकत नाही ह्यामुळं आपला वाद होईल, हो बघ राहिना तू ही खोटं बोलती बरं का, हे असं खोटं बोलती म्हणून तुझा माझा वाद होईल बरं का, असं खोटं नका बोलू, ही तू असं माझं ऐकत नाही, ही माझं ऐकत नाही म्हणून राहिना तू माझं असं ऐकत नाही म्हणून आपली भांडणं होते बरं का. असं तुला 5 वेळा 10 वेळा तरी मी समजून सांगत असेल ना, हो की रोहिना तुम्हाला फसवू नका, ह्या असं फसवाफशीमुळे आपल्यात भांडणं होते बरं का, असं जर तुला मी 5-10 वेळा सांगत असेल तू तरी पण ऐकत नसन तर वाद होणारच की. कारण दुसरी लोक ह्यात फोडणी टाकाय असायचे, बघू त्यांनी 5 वेळा ऐकून घेतलं ना, कवर बोलत राहत तसं तू तशीच बोलणार. लगी तुझ्या लक्षात येत नसायचं की हा आपण 4 वेळा ह्याने ऐकून घेतलंय ना, मग आपण आता बास करावं, आता नको, असं नको बोलायला, असं तुला वाटत नसायचं. कारण पुढं टप्प्यात लगेच तू थोडंफार, अरे ज्या वेळेस कधी तू माहेरून यायची ना, दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर वाद काढायची काहीतरी, किंवा 4-8 दिवसात लगेच विनाकारण हे करायची, कुणाला तरी दोष देणार, कुणाला तरी काहीतरी करणार. मग मी आपलं गप बसलेलं असलं ना, तू काहीतरी ही करायची. आता प्रत्येक गोष्ट मी तुला सांगतो, तू बघ, तुझी आठवण बघ, तू मुद्दाम करायची का नाही, जेव्हा ज्यावेळेस तू माहेरून यायची ना त्यावेळेस तू मुद्दाम भांडणं काढा बघायची का नाही, तू आठवून बघ, तुझ्या लक्षात येईल. तुला कुणी शिकवलं, कुणी सांगितलं ना, ती तुझ्या लक्षात येईल. आणि तू म्हणशील खरंच की आपण नवऱ्यासोबत चुकीचं वागायचो म्हणून त्याला आपला राग यायचा, त्यामुळे आपली भांडणं व्हायची. आपल्याला किती नवरा आपला समजून सांगायचा की ही माझा ऐक, ती तसं ऐक, हे असं खोटं बोलणं ग, ही फसवू न ग, ह्याच्यामुळे आपला वाद होतं, किती तुला समजून सांगायचं. आणि नाही ऐकलं परत वाद व्हायचा, आणि त्यात तुम्हालाच परत दोषी ठरवायची की माझाच नवरा चुकीचा वागला.